नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आठवडा बाजारामध्ये सापडलेला सॅमसंगचा महागडा मोबाईल केला सुपूर्द। आदिवासी समाजातील तरुणींचा प्रामाणिकपणा। नेरे गावाजवळ दर शनिवारी आठवडा बाजार भरत असतो। या आठवडा बाजारामध्ये कमी दरात वस्तू आणि भाजीपाला मिळत असल्याने या शनिवारच्या आठवडा बाजारामध्ये जवळपास राहणाऱ्या परिसरातील लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते। विशेष म्हणजे वाजे, गाढेश्वर, धोदानी, मालडुंगे विभागातील आदिवासी समाजातील लोक रानमेवा व स्वतः लागवड केलेल्या भाजीपाल्याची विक्री येथील महिला वर्ग या बाजारामध्ये करत असतात। कमी दरात दैनंदिनी वस्तू आणि भाजीपाला मिळत असल्याने ग्रामीण भागामध्ये सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांची देखील गर्दी पाहायला मिळत असते। या नेरे आठवडा बाजारात शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी मोठी गर्दी असल्याने तिथे महागडा सॅमसंग कंपनीचा मोबाईल एका महिलेचा पडला असता तो मोबाईल मालडुंगे येथे राहणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या उषा गणपत वारगडा व आशा रमेश भगत या सख्ख्या 2 बहिणींना तो मोबाईल सापडला। मात्र सापडलेल्या मोबाईलला पासवर्ड असल्याने तो मोबाईल कोणाचा आहे याची खात्री लवकर पटली नाही, म्हणून तो मोबाईल त्या दोघींनी पत्रकार गणपत वारगडा यांच्याकडे परत दिला। मात्र थोड्या वेळाने त्या मोबाईलवर कॉल आला आणि त्या व्यक्तीने माझा मोबाईल आहे असे सांगितल्यावर मी मोबाईल घेऊन येतोय, नाहीतर तुम्ही मोबाईल घ्यायला या असे त्वरित गणपत वारगडा यांनी सांगितले। तेव्हा कोपरोली आर्यन सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनी मालडुंगे येथे येण्यास लागले असता त्यांना गाडेश्वर येथेच रात्र झाली। तसेच या परिसरात नव्याने असल्याने आणि रात्र झाल्याने त्यांना मालडुंगे येथे येण्यास भीती वाटत होती, म्हणून त्यांनी गणपत वारगडा यांना पुन्हा कॉल केला आणि गाडेश्वरपर्यंत येण्याची विनंती केली। मोबाईल मला भेटला म्हणून तुम्ही या, मी नाही येणार असा विचार न करता गणपत वारगडा लगेच गाडेश्वर कॅन्टीन येथे जाऊन मिळालेला मोबाईल त्यांच्या हवाली केला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल।